गभस्तेश्वर महादेव हे सूर्याची खूप वर्षांची तपश्चर्या ज्या ठिकाणी झाली हा तिथं सूर्याच्या घामातून म्हणजे तिथे शिवलिंग गभस्तेश्वर महादेव तयार झालं हा आणि सूर्याच्या घामातून त्याच्या खालून एक नदी जन्माला आली. तिचं नाव आहे किरणा नदी. बर ती किरणा नदी गंगा यमुना सरस्वती जी प्रयागराजवरून येत होतो हो त्याच्यामध्ये त्याचा संगम विलीन होतो. होते हा. आणि धूतपापेश्वर नावाची एक धूतपापा नावाची एक नदी आहे. बर ती पण ते बिंदू माधवांच्या मंदिरापासून तर तिथे गंगा यमुना सरस्वती धूतपापा आणि किरणा अशा 5 नद्यांचा संगम होतो. बर तर त्या पंचगंगा घाट म्हणतात त्याला. त्या घाटावरच्या स्नानाला अनन्यसाधारण पुण्य सांगितलंय. खूप मोठं कार्तिक महिन्यामध्ये पंचगंगा घाटावरती आवर्जून जावं आणि स्नान करावंच. ओके खूप सुंदर. आणि पंचगंगेचं स्नान जवळपास भारतातल्या किंवा जगातल्या 3000 काहीतरी तीर्थ आहेत मुख्य. त्याच्या तीर्थांचं स्नानचं पुण्य सांगितलंय. पंचगंगेच्या स्नानाचं पुण्य बापरे इतकं मोठं आहे. तर सूर्याचं अस्तित्व त्याच्यामध्ये आहेच आहे. धूतपापा म्हणून पण एक धूतपापेश्वर पण एक तिथं आहेत. बर तर त्यांची पण एक मोठी आख्यायिका आहे. पूर्वी असं एक घडली होती क्रिया की जिथून ह्या नद्या तिथून चालू झाल्या. तर पंचगंगा घाटापर्यंत आपण जर जाऊ शकलो तर आपण भाग्यवान. बर आपण फिरायला गेलं पाहिजे. लोकांनी जावं. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.